अश्विनी मॅडमने माझी ओळख गायिका अशी करून दिलेली आहे. मी आपल्या भाषणाची सुरुवातच मी गायनाने करणार आहे. चालतंय काय? ठेका द्यायचा आणि वाटलं मनाला तर माझ्या बरोबर मोठ्यानं गायचं बर का. ओके. मन शुद्ध तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं रगड्या भीती कशाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला ग सखे भीती कशाची, परवा भिकुणाची. आज तुम्ही सगळ्याजणी या शिबिराला आलेला आहात. तुमच्यासाठी एक कडवं. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काटकुट वाट मंदी बोचती त्याला. अहो एवढे 2 दिवस आम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा. घरी आधी महिन्याभरापासून सगळ्यांची मानसिक तयारी करायला लागते का नाही? म्हणून हे गाणं तुमच्यासाठी. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाट मंदी बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबाशी त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबाशी त्याची. तू चाल पुढं तुला रसखे भीती कशाची, परवा भिकुणाची. पटतंय काय? जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई. आपल्याला तर रोज लढाई लढायला लागते. रात्री जेवायला काय करायचं, सकाळी जेवायला काय करायचं हे म्हणण्यापासून ते उद्या जर सासू सासरे सगळे येणार असतील आणि मी नेमकं नाही तर आल्यावर मला काय काय ऐकायला लागतंय, या सगळ्या तयारी आपल्याला करायला लागतात. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराच फुलावणी घाव भिखाई. आपल्याला मारायला हत्याराची गरज नाही. एक टोमणा मारला का विषय कट. बरोबर का चूक? पुढं. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराच फुलावणी घाव भिखाई. गळ्यामध्ये पडल तिच्या माळई ज्याची, गळ्यामध्ये पडल तिच्या माळई ज्याची. तू चाल पुढं तुला रसखे भीती कशाची, तू चाल पुढं तुला रसखे भीती कशाची, परवा भिकुणाची. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी. मॅडमनी माझी ओळख गेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी आणि अश्विनी मॅडम एकत्र काम करतो आहे. अत्यंत धडाडीच्या रिस्क घेऊन काम करणाऱ्या टीचर म्हणून त्या आमच्या शाळेमध्ये फेमस आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शौर्यवर्धिनी या संस्थेने त्यांना दिलेलं जे धाडस आहे, त्यांना दिलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते मी स्वतः अगदी जवळून पाहिलेलं आहे. तेव्हा आपल्या अश्विनी मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की मुंबई विद्यापीठामध्ये विद्यापीठाचं जनरल सेक्रेटरी पद भूषवलेली माझ्यासारखी मुंबईची मुलगी ज्या वेळेला 26 वर्षापूर्वी लग्न करून कोल्हापूरमध्ये आली, त्यावेळेला हेच कर ते करू नको, आमचं असं तुमचं तसं, या सगळ्या सर्वसामान्य टिपिकल वातावरणामधून मी गेलेली आहे. डायरेक्ट वरून मी वक्ता म्हणून पडलेली नाही. सर्वसामान्य लग्न झालेल्या मुलीला ज्या काही अप्स अँड डाऊन्स मध्ये जावं लागतं, दीर नंदा जावा, स्वयंपाक, स्वच्छता, सकाळी उठणे, अंगण झाडणे, या सगळ्या गोष्टींमधून मी तावून सुलाखून गेलेली आहे. फक्त एकच मी माझी ऊर्जा मरू दिली नाही की माझी पर्सनॅलिटी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. ही ऊर्जा माझ्या मनातली मी कधीही मरू दिलेली नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना जातं. सर्वात महत्वाचं महिलांनो,
परंपरागत चालत आलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपल्याला बंडखोर बिलकुल व्हायचं नाही. परंतु त्या सगळ्यामध्ये सुद्धा मी जरी एखाद्याची पत्नी असले, मी जरी एखाद्याची आजी असले, मी जरी एखाद्याची मुलगी असले, मी जरी एखाद्याची आई असले, तरी मी आहे हे तुमच्यापैकी प्रत्येकीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी सांगेन तुम्हाला, म्हणजे मी त्या ससे होलपटीतनं मी स्वतःही गेलेली आहे. कुणीही बोललं, कुणीही काही टोमणा मारला की आपल्याला वाटायला लागतं शी बाबा, आय एम गुड फॉर नथिंग. वाटतं का नाही सांगा? खोटं अजिबात बोलायचं नाही बघा. इथे चांगल्या ठिकाणी आलेलो आहे आपण. असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा ताबडतोब अलर्ट व्हायचं. स्वतःला एक फुल्लीचं चिन्ह दाखवायचं, लाल फुल्ली. ही व्यक्ती जी माझं व्यक्तिमत्व ठरवणारी आहे, हिची एवढी क्षमता खरोखर आहे का? ही व्यक्ती जी मला घालून पाडून बोलते आहे, की जी माझा सतत उद्धार करते आहे, की जी मला सतत खाली लेखते आहे, त्या व्यक्तीचं कर्तृत्व नेमकं किती उंचीवरचं आहे? त्याचं घरापुरतं मर्यादित असेल तर तुम्ही सरळ डाव्या कानातून ऐकायचं आणि उजव्या कानाने सोडून द्यायचं, विषय संपला. आणि मी तर तुम्हाला असं सांगेल, स्वतःचं आत्मिक समाधान करण्यासाठी ज्या वेळेला आपल्याला कोणी क्रिटिसाइज करत असेल, मग ती कामाचं ठिकाण असू दे किंवा घरातलं ठिकाण असू दे, परमेश्वराला प्रार्थना करायची, हे भगवान इसे क्षमा करो, इसे पता नहीं ये किसके बारे में बोल रहा है. कायम आपला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असला पाहिजे. आग लगे बस्ती में मैं अपने मस्ती में. कोणी मला कितीही काही बोललं तरी माझ्या नजरेमधून मला माझी किंमत कोणीही कमी करू शकत नाही, तरच तुम्ही काहीतरी बनू शकाल. बाहेरच्या कोणत्याही प्रकारच्या प्रेरणेवर जर अवलंबून राहाल तर सतत तुमचा फुटबॉल होईल. आज याने एक किक मारली, उद्या त्याने एक किक मारली, परवा कामाच्या ठिकाणी किक बसली, नंतर घरच्या ठिकाणी किक बसली. आपण फुटबॉल नाही, आपण गोली आहे, गोली. कुठूनही आलेला बॉलचा गोल होता कामा नये. तुम मुझे कितना भी कुछ करो, मैं हिलने वाली नहीं. असं ज्या वेळेला तुम्ही राहाल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाला आपोआप आकार यायला लागेल आणि त्या वेळेला अशा व्यक्तिमत्व शिबिरांचं खरं महत्व तुम्हाला पटेल. 2 दिवस आपण चार्ज व्हायचं आणि घरी जाताना आता घरचे काय म्हणतील, गेल्यावर मला सगळा स्वयंपाक करायला पाहिजे, 2 दिवस मी नव्हते, केवढा मोठा गुन्हा केला मी. घरी जाऊन एवढंच विचारायचं, मी नव्हते, तुमच्यापैकी कोण कोण जेवायचं राहिलंय? एक जरी म्हणाला बाई तुझ्या आठवणीमध्ये आम्ही जेवलो नाही, ताबडतोब कंबर कसायची आणि 4 ठाव स्वयंपाक करायचा. तसं काहीही होत नाही. महिलांनो, मी तुम्हाला इथं भडकवायला आलेली नाही, मी तुमच्या आतलं स्फुल्लिंग जागृत करायला आलेली आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते. इंदिरा नुई, तुम्हाला कल्पना आहे का इंदिरा नुई कोण आहेत? इंदिरा नुई हे अत्यंत जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्या स्वतः पेप्सिकोच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. पेप्सिको आपण जे वेगवेगळ्या पेय पितो की नाही, ते पेप्सिको त्याच्या त्या CEO आहेत, मोठ्या अधिकारी आहेत. त्यांचंही बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड अत्यंत सर्वसामान्य होतं. त्यांची आई टिपिकल हाऊसवाईफ. त्यांचे मिस्टर एकदा परदेशातून टूर करून घरी आले. इंदिरा नुई सुद्धा आपल्या स्वतःच्या ऑफिसमधून खूप दमलेल्या, थकलेल्या, आता एवढ्या मोठ्या जगभराच्या पेप्सिको कंपनीच्या त्या CEO आहेत, मोठ्या प्रमाणावर निर्णय त्यांना घ्यावे लागतात. या सगळ्या दिवसभराच्या कटकटीतून त्या सुद्धा घरी आल्या. तर त्यांचे मिस्टर अगोदरच घरी आलेले होते. दरवाजा त्यांच्या आईने उघडला. आई त्यांची अत्यंत साधी, अगदी सोजवळ, घरगुती, आपल्या आयांसारखी, आपल्यातल्या बायकांसारखीच. दार उघडल्या त्यांनी पहिलं सांगितलं, इंदिरा, मिस्टर आलेले आहेत तुझे, परदेशातून बऱ्याच दिवसांनी आलेले आहेत, ते थकले असतील, त्यांना बघ, नाश्ता पाणी जेवण अमकं तमकं.
मग त्या इंद्रानुईना प्रश्न पडला की मी पण दिवसभराचं काम करूनच आले, मी अजिबात पायावर पाय टाकून बसलेली नाहीये किंवा नवऱ्याच्या पैशावरती बी उड्या मारत नाहीये. मग माझी आई अजूनही अपेक्षा अशी करते का की मी सगळं आता पुढं पुढं होऊन द्यावं, पुढं पुढं होऊन सगळं करावं? हे उदाहरण देण्याचा छोटासा मतितार्थ असा आहे की तुम्ही कितीही पुढाकार घेतला, तुम्ही कितीही मोठ्या झालात तरी सांसारिक जबाबदारी मधून आपली सुटका होणार नाही. आणि ती सुटका करून घेण्याची आवश्यकताही नाही. आपल्याला फक्त हवं आहे की माझ्या अस्तित्वाची ओळख सुद्धा तेवढी स्वतंत्र असायला हवी. मी पण बाहेर जाऊन आल्यानंतर मला पण कोणीतरी चहा पाणी दिलं तर चालेल. चालेल का नाही चालणार? पण हे आपण कधी मांडत नाही. आपण संपूर्ण गोष्टी आपली जबाबदारी आहे. आपण कितीही, एक साधं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे आता इथं, की समजा तुमच्या कुटुंबातल्या कुणाला एखाद्याला बरं नाहीये, साधं उदाहरण घेऊया, बाकीचं कशाला लांब राहू दे. बरं नाहीये तुम्हाला, तुमच्यापैकी घरातल्या कुणाला तरी बरं नाहीये, तर त्याला खाऊ पिऊ घालायची, त्याची काळजी घेण्याची, त्याला डॉक्टरकडे नेण्याची, त्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणून देण्याची जबाबदारी कोणाची? कोणाची? तुमची. आजारी पडायचं कारण आपण नव्हे ना, पण जबाबदारी कोणाची? आपली. आणि तेच थोडंसं चित्र उलट करा. आपल्याला बरं नाहीये, सर्दी खोकला झालाय, अंग दुखतंय, कणकणी आहे, ताप आहे, कोणीतरी आपल्याला म्हणावं की बाई आजचा दिवस झोप. 7 वाजले अजून स्वयंपाक तयार नाही. म्हणजे कधी कधी मी गमतीमध्ये असंही म्हणते की उद्या जर जीव जायची वेळ आली तर घरचे म्हणली जरा तेवढा स्वयंपाक कर, मग तू सुखाने यमसदनास जा, उद्याचं काय करायचं आमचं आम्ही बघतो. आपल्या बायका पण फार महान असतात, अत्यंत त्यागी जीवन. सिरियल चालू असतं ना 7 ते 8:30 मध्ये, 7 ते 7:30, 7:30 ते 8, 8 ते 8:30, आणि त्याच्यामध्ये कायम असं गरीब गरजू अशी आणि कायम अशी पिचलेली दाखवतात, त्याचे आपल्यावरती संस्कार झालेले असतात. आपण पण कळायला पाहिजे होतं मला बरं नाही ते. कशाला? मला बरं वाटत नाहीये, मी उठू शकत नाही, मला काम करणं शक्य नाही. 1 कप चहा मिळेल का? परमेश्वराने आपल्याला ही तोंड दिलंय. बाजूवालीशी गप्पा मारण्यापेक्षा ज्याच्याबद्दल कन्सर्न आहे त्यालाच सांगा. बाजूवाली काय करणार? मैत्रिणी काय करणार? तिकडनं चहा पाठवणार? असं काही होत नाही. आपल्यापैकी प्रत्येक महिलेला असं वाटतं की आमच्या घरचे सगळे मनकवडे पाहिजेत, मला सगळं त्यांचं न सांगितलेलं कसं कळतं, तसं माझं पण त्यांना कळावं. अत्यंत चुकीची अपेक्षा आहे ही. मला माझ्या परमेश्वराने तोंड दिलेलं आहे, माझ्या काय ज्या बेसिक गरजा आहे ते सांगण्याची मला स्वतःला हिंमत असली पाहिजे. आज मला बरं वाटत नाहीये, आज मी पुढच्या 2 दिवसासाठी मी शिबिरासाठी जाणार आहे, तेवढं तुमचं जेवण्या खाण्याचं ऍडजस्ट करा. चालतंय, सगळेजण करतात. तुम्ही नाही म्हटल्यावर आणखीन आनंदाने करतात उलट, कारण तुम्ही आहे म्हटल्यावर तुम्ही जे कराल, जे रांधाल तेच वाढायला लागते आणि तेच खायला लागते. 2 दिवस ही नाही म्हटल्यावर मुलंही म्हटली डोक्याला शांती आहे. त्यात शनिवार रविवार नाहीये म्हटल्यावर हा सोने पे सुहागा. त्यामुळे अजिबात कसला विचार करायचा नाही. मस्त 1.5 दिवस एन्जॉय करायचं. गणपती कसा आला की 1.5 दिवस एन्जॉय करतो आणि जातो, तसा आपण आलेलो आहे. उद्याच्या दुपारपर्यंत एन्जॉय करायचं, मस्त मजेत राहायचं. जोरदार टाळ्या. इथे ग्रामीण भागापासून ते क्लास 1 ऑफिसर पर्यंत सगळ्या प्रकारच्या महिला आहेत. आपल्याला 4 गोष्टींमध्ये समन्वय साधणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही होम मेकर असाल नाहीतर नेशन बिल्डर असाल, 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य, दुसरं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य, तिसरं म्हणजे आपला संसार, आणि चौथं म्हणजे आपलं कार्यक्षेत्र. ह्या 4 चौकोनांमध्ये आपण स्वतःच सुसूत्रता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात पहिला आपण विचार करूया आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करूया, आपल्या शारीरिक गोष्टींचा विचार करूया. तुम्हाला माहिती आहे स्त्री ही अनंत काळची माता आहे.
पण ती अनंत काळची पत्नी पण आहे, ती अनंत काळची गृहिणी पण आहे, ती अनंत काळची स्वयंपाकीण पण आहे, ती अनंत काळची मोलकरीण पण आहे. सगळं काम आपल्यालाच करायला लागते. त्यामुळे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, आपल्या तब्येतीची आपणच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं शरीर उत्तम ठेवण्यासाठी किमान 4 वेळा जेवण्याची किंवा खाण्याची आपल्याला गरज आहे. आता म्हाळाचा महिना संपला की येणार नवरात्र. नवरात्रमध्ये तुमच्यापैकी अशा किती जणी आहे ज्या 9 दिवस उपास? व्हेरी गुड, जोरदार टाळ्या स्वतःसाठी. किंवा इकडे हात वर करायला नको, आपला पण उपवास केला तर बास आहे असा काही विचार करायचा नाही. उपवासाची गरज नाही. 4 वेळा रेग्युलर खाणं. सकाळी नाश्ता, सकाळचा नाश्ता असं म्हणतात की हा श्रीमंत राजासारखा असावा. आम्ही असं सकाळी उठून रटारटा सगळं शिजवायचं, सगळ्यांनी खाल्लं की माझं पोट भरतंय, असं काहीही होत नाही. असं काहीही होत नाही. माझ्या वाटणीचं सेपरेट 2 चपाती, भाजी, पोहे, उपीट, शिरा, तांबडा पांढरा रस्सा, सुक सगळं पाहिजे मला. पण व्यवस्थित 4 वेळेला खाणं गरजेचं आहे, कारण दिवसभरामध्ये तुम्ही डबल काम करत असता. घरातलं पण करत असता, ज्या वर्किंग वुमन आहे त्या बाहेरचंही करत असता. जसं तुम्ही शारीरिक काम करता, शेतामध्ये राबणं किंवा बाकीचे काही तुमचे स्वतःचे उद्योग असतील ज्याच्यामध्ये शारीरिक कष्टाची गरज आहे, त्यांनाही 4 वेळा पोटभर खाणं गरजेचं आहे. आणि ज्या मानसिक किंवा बौद्धिक काम करतात त्यांना तर ऑक्सिजनची जास्त प्रमाणात गरज लागते. कामामध्ये आम्ही बुडून गेलो की आम्हाला कळतच नाही, डब्बा खायचं भानच राहत नाही. तुमचं शरीर तुम्हाला व्यवस्थित सांगत असतं, तुम्ही जास्त काम करायला लागलात की आपोआप थकायला होतं, जास्त सारख्या प्रमाणामध्ये तुम्हाला जांभया यायला लागतात, तोंड कोरडं पडायला लागतं. तेव्हा समजायचं आपल्या मेंदूतल्या आणि आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनची लेवल कन्सिडरेबली कमी झालेली आहे. सगळं बाजूला ठेवायचं आणि पाणी भरपूर प्यायचं आणि जेवण भरपूर घ्यायचं. हे जेवण तुम्हाला ग्लुकोज देतं, शक्ती देतं, सगळी तुमची सिस्टम चांगली चालू ठेवतं. मेडिकलमध्ये मी तुम्हाला सांगते स्पष्टच, सध्याच्या मुलींमध्ये म्हणजे ज्या साधारण 25 किंवा 30च्या आतल्या मुली आहेत त्यांच्यामध्ये PCOD किंवा PCOS म्हणजे स्त्री बीज क्षमता पूर्णपणे डेव्हलप न होणे हा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे. PCOD असेल, PCOS असेल, मासिक पाळी रेग्युलर न येणं, 1.5-2 महिन्यांनी पाळी येणं, अंगावरून जास्त न जाणं किंवा पाळी आल्यानंतर कंबर, पाठ, पोट ह्याच्यामध्ये प्रचंड वेदना होणं, हे सध्या 30पर्यंतच्या मुलींचे रेग्युलर तब्येतीच्या तक्रारी आहेत. अजून तर त्यांना पुढे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. हे कशामुळे होतं सांगा? अभ्यासाचा, परीक्षेचा ताण, वेगवेगळ्या विषयाचा क्लासेसचं टायमिंग वेगळं, जेवणाची वेळ नाही, तणाव, स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. पटकन काहीतरी खायचं, मग झोमॅटोवरनं मागव, स्विगीवरनं मागव, किंवा पटकन जाऊन आता क्लासमध्ये अर्ध्या तासाचाच वेळ आहे तर बटाटा वडा खा, कुठं पिझ्झा खा, कुठं बर्गर खा. ह्या सगळ्या, एक वेळ अभ्यासाचं पुस्तक मिळत नाही एखाद्या ठिकाणी, पण पिझ्झा बर्गर बरोबर मिळतं बघा. चायनीजच्या तर गाड्याच्या गाड्या लागलेल्या असतात. चटकन खायचं, पट में तैयार, 2 मिनट में तैयार, 1 मिनट में तैयार, लेकिन अंदर कुछ तैयार नाहीये, अंदर रिकामच. त्यामुळे घरगुती व्यवस्थित चौफेर अन्न 4 वेळा खाणं हे साधारण 6 वर्षापासून ते 80 वर्षाच्या महिलेला याची गरज आहे. कारण शरीर उत्तम तर सगळं उत्तम. सिर सलामत तो पगडी 50. त्यानंतर आपण विचार करणार आहोत, आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने जे एक विशिष्ट अवयव दिलेला आहे, गर्भाशय, एक नवनिर्मितीची आपल्याला जी शक्ती दिलेली आहे त्या गोष्टींचा. इथे मला अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागत आहे की कोणताही, आता गणपती गेले, म्हाळाचा महिना, नवरात्र, मग दिवाळी, मग आपली मानसिकता कशी? दिवाळी 24
24 तारखेला पाळी यायला नको, गोळ्या घ्या. नवरात्र आहे, गोळ्या घ्या. आमका आहे, पाळी पुढे ढकला. हे आता व्हायला नको, पाळी ढकला. असलं काहीही करायचं नाही. माझा तरुण मुलींना आणि त्यांच्या आया आजींना एवढाच सल्ला आहे, फक्त आपल्या लग्नामध्ये येत असेल तरच पाळी पुढे ढकलायची. बाकी काय वाटेल ते होऊ दे. पाळी तिच्या वेळेला येते. सण प्रत्येक वर्षी येतो, पण एकदा का त्रास सुरू झाला की आपलं आयुष्य संपून जातं. अत्यंत दुःखाने मी सांगते, माझ्या स्वतःच्या बहिणीचं मागच्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आम्ही ह्याचा डायग्नोसिस करायला गेलो, म्हणजे होमिओपॅथिक कन्सल्टन्सी घ्यायला गेलो, तेव्हा महिलांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचं कारण मीमांसा करताना अनेक वर्षाच्या दबलेल्या भावना हे त्या कर्करोगाचं कारण होतं. हे फक्त तिच्या बाबतीमध्ये नाही. वरकरणी पाहता ती सिंगापूरला राहत असे, बेंगलोरला राहत असे. 2 मुलगे आहेत तिला. मिस्टर त्यांचे बक्कळ कमवतात. म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यानी वर्ण जर बघितलं तर काय बाई आहे, हिला कशाला काय विचार करायला पाहिजे. परंतु वर करणी जे दिसतं ते खरं नसतं. प्रत्येकाला आपापलं दुःख आपल्या मनात माहिती असतं. पण प्रत्येक महिलेला असं एक ठिकाण पाहिजे की माझ्या मनामध्ये कोणाला 4 शिव्या घालाव्याशा वाटल्या तर दणदणीत घालेन असं कोणतरी पाहिजे. आणि मी ह्या कार्यक्रमाकडे किंवा या शिबिराकडे अशा दृष्टिकोनातूनच बघते की तुमच्या मनातल्या सगळ्या भावना बाहेर येऊन जाऊ द्या. तुम्हाला राग येणार, तुम्हाला द्वेष वाटणार, तुम्हाला मत्सर, ईर्ष्या, सगळ्या भावना आहेत. आपण पण माणूस आहे. आपण अत्यंत त्यागाची महान मूर्ती होण्याचा प्रयत्न करण्याचं कारण नाही, कारण ते आपलं शरीर आतमध्ये जळत राहतं. कुठेतरी पहिला विचार महिलांनी स्वतःच्या भावनांचा करायलाच पाहिजे. एखाद्या व्यक्तीला एखादा गुण तुम्हाला आवडत नसेल तर प्रामाणिकपणे तसं सांगा. मनात ठेवू नका, ह्याला कसं बोलू, त्याला कसं बोलू, इकडे कसं सांगू. बरेच वेळेला जेव्हा आपण मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये काम करतो किंवा मोठ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये असतो त्यावेळेला बरेच वेळेला आपली मुस्कटदाबी होत असते. सरकारी नोकरी असू दे, शेतकरी असू दे, किचन मध्ये राबायचं असू दे, नाही तर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये असू दे, बरेच वेळेला महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. कितीही झगडायचं म्हटलं, कितीही पहिल्या नंबरला यायचं म्हटलं तरी कुठेतरी हा सापत्न भाव आपल्याला भोगावा लागतो. मग तिथे आपल्या जवळपासची अशी कोणीतरी मैत्रीण पाहिजे. आपली आई असावी, बहीण असावी, मैत्रीण असावी, कुणीतरी असं असावं की आज ना त्याला चपलेने बडवून काढावा असा राग आलेला, इतक्या मनावकळेपणाने बोलता यावं. कारण तुमच्या मनातली भावना बाहेर निघून गेली की तुमचं मन आणि शरीर दोन्हीही मोकळं होतं. आणि अंडरलाईन करून सांगते, यात कोणतंही पाप नाही. असं कसं बोलायचं, तसा कसा विचार करायचा, असा विचार करू नका. विचार स्वतःच्या तब्येतीचा करा. आमच्या मानसिक समुपदेशनाच्या बाबतीमध्ये त्याला कॅथार्सिस असं म्हणतात. कॅथार्सिस याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ज्या काही साठलेल्या, दबलेल्या, घुसमटलेल्या भावना आहेत त्या बाहेर काढून टाकायच्या. आमच्याकडे एक टीचर होत्या बरं का. मी अगोदर दुसऱ्या एका शाळेमध्ये सर्व्हिस करत असे. तिकडे एक टीचर होत्या, अत्यंत शांत स्वभाव त्यांचा, एकदम शांत. तर महिलांचा असाच कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये गप्पा मारत होतो आम्ही. आणि हॉट टॉपिक हजबंड असा होता तिथं. मग त्याच्यामध्ये त्या शांतपणे सगळ्यांचं ऐकत होत्या. आणि त्यांना आम्ही विचारलं, म्हणजे आम्हाला माहीत होतं की त्यांच्या मिस्टरांना त्यांना टॉन्ट मारायची खूप सवय होती. टॉन्ट मीन्स असं काय लागून बोलेल असं नाही, हिला काय येतं, हिचं काय एवढं हे नाही, असं म्हणजे खालून पाडून बोलणे किंवा शिवीगाळ करणे म्हणजेच काही मनाला त्रास होतो असं नाही. ॲप्रिशिएट करायचं नाही किंवा चांगले गुण दाखवायचे नाही. तसं थोडंसं त्यांना क्रिटिसाइज करायची किंवा सतत तिला असं दुय्यम लेखायची सवय होती. मग आम्ही त्या मॅडमना विचारलं की मॅडम तुम्हाला कसं इरिटेट होत नाही का हो, की सतत तेच 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 असं, म्हणजे हिला काय येते, हिला काय कळतंय, आमच्याकडे हिच्याकडे काही फारसं हे नसतं, ही काय डिसिजन घेऊ शकत नाही, मलाच ठरवावं लागेल. म्हणजे दे टॉक व्हेरी कॅज्युअली. आणि आपल्याला त्याचं भूषणास्पद, नाही बाई आमचा निर्णय हेच सगळे करतात, असं आपल्याला फार भूषणास्पद वाटतं. तर त्या मॅडमना आम्ही विचारलं
तर त्या म्हणाला नाही म्हणे, मी असल्या चिल्लर गोष्टींचा डोक्याला ताप करून घेत नाही. तर पण म्हणे कधीतरी तुम्हाला वाटत असेल ना? हो म्हणे वाटतं ना, मला पण राग येतो, मी पण बाई आहे. मग ज्या वेळेला मला राग येतो त्यावेळेला मी बाथरूम मध्ये जाते आणि वॉशरूम क्लीन करते. आता प्रत्येकाचं हे वेगवेगळं असू शकतं ना. तर मी म्हटलं, म्हणजे आम्ही म्हटलं की ओके अच्छा अच्छा, पण वॉशरूम क्लीन करताना मी त्यांचा टूथब्रश वापरते. म्हणजे मी तुम्हाला ही आयडिया देत नाहीये, बट असं काहीतरी कुठल्या तरी गोष्टी असाव्या की ज्याने तुमच्या मनातला तो राग, तो संताप किंवा ती भावना निघून गेली पाहिजे आणि तुम्ही नव्याने अशा क्लिअर झाल्या पाहिजे. क्लिअर झाले सांगायचा मतितार्थ हा आहे. तुम्ही उद्या तसं काही करू नका, ह्याची जबाबदारी माझी नाही. माझा सांगण्याचा मतितार्थ हेच आहे की 4 टाइम व्यवस्थित पोटभर खायचं आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी मग मॅडमनी आता जसं घेतलं, व्यासच ना, तसं मेडिटेशन करा, स्वतःला थोडासा वेळ द्या. ऍक्च्युली कोविड नंतर कसं झालेलं आहे, कोविड नंतर ऑनलाईन बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहे की तुम्हाला प्रत्यक्ष घराबाहेर न पडता त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला करून घेता येतो. मग ते जे आपल्या बजेटमध्ये आहे, जो वेळ आपल्याला कम्फर्टेबल आहे, अशा गोष्टींमध्ये तुम्ही थोडंसं ऑनलाईन स्वतःला 15 मिनिटं 20 मिनिटं काहीतरी नवीन शिका. मेडिटेशन तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर काही नवीन गोष्टी शिका, काही नवीन स्किल शिका, स्वयंपाक करायच्या काही नवीन क्लुप्त्या शिका, किंवा भरतकाम असेल, विणकाम असेल, जे काही तुम्हाला आवडतं त्याच्यासाठी तुम्ही दिवसभरातला अर्धा तास तरी स्वतःला द्यायला हवा. कारण तो तुमच्या मनाचा विरंगुळा आहे. तो तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी, बाकीच्या सगळ्या गोष्टी थोडंसं दुर्लक्ष करण्यासाठी नवीन काहीतरी शिकणं हा कोणत्याही प्रकारचा वेस्ट ऑफ टाइम नाही. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देईन. फाल्गुनी नायर नावाची एक महिला आहे, फाल्गुनी नायर. या फाल्गुनी नायर जवळजवळ 20 वर्ष बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये काम करत होत्या. 20 वर्ष. साधारण वयाच्या 50व्या वर्षी त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा अत्यंत कंटाळा आला. तेच 50 वर्ष, जवळजवळ 25 वर्ष त्या तेच काम करत होत्या. इन्व्हेस्टमेंट फायनान्स अत्यंत मोठ्या पदावर त्या कार्यरत होत्या. आणि अचानक त्यांनी सगळी नोकरी सोडून दिली, ऑल ऑफ अ सडन. आणि त्यांनी एका महिलांसाठी लागणाऱ्या कॉस्मॅटिक ब्रँडची सुरुवात केली. तो कॉस्मॅटिक ब्रँड, त्याच्यासाठी लागणारी सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांनी स्वतःच्या 20 वर्षाच्या नोकरीमधून जे काही पैसे मिळवले होते त्याच्या इन्व्हेस्टमेंटने केली. आणि तो ब्रँड म्हणजे नायका. तुमच्यापैकी किती जणींना नायका हा ब्रँड माहिती आहे? NAYKAA, नायका. हा एक कॉस्मॅटिक ब्रँड आहे, अत्यंत कॉस्टली आहे. परंतु 10 वर्षामध्ये 20 वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी जेवढं काम केलं नाही तेवढं 10 वर्षाच्या स्वतःच्या उद्योगामध्ये त्यांनी काम करून आज नायका हा लॉरियल आणि लॅक्मे यासारख्या वर्षानुवर्ष ब्रँड असणाऱ्यांना मागं टाकून जगप्रसिद्ध ब्रँड बनलेला आहे. त्यामुळं वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी हा विचार केला. आपण वयाची 50 झाली म्हणजे आता काय, संपलं सगळं, आता काय, आता कुठं काय करणार, आता झालं, आता काय करायचं. उलट 50 हे असं वय आहे की जिथे तुमची मुलं सेटल झालेली असतात, फॅमिलीचा तुम्हाला बऱ्यापैकी आढावा आलेला असतो, कोण कसं आहे कोण कसं नाही हे तुम्हाला माहीत असतं. आज तुम्हाला सांगते, शासनाच्या अशा महिलांसाठी स्पॉन्सरशिप किंवा सबसिडाईज असंख्य योजना आहेत की तुम्ही पापड लाटण्यापासून ते कारखाना काढेपर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःच्या जीवावर करू शकता. गरज आहे ती फक्त तुमच्या स्ट्रॉंग विल पॉवरची.
तुम्ही सगळ्या जणी अत्यंत भाग्यवान आहात की अशा शिबिरांमुळे वर्षातले 2 दिवस तरी तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा भरली जाते. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण बायका सुद्धा स्वतःचा विकास साधतात, स्वतःचे पैसे मिळवतात. आपण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येत आहात, इतक्या थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे. फक्त खूप चार्ज होऊन फुग्यासारखं हवेत उडायचं नाही, त्याचा काहीतरी आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करायला हवा. तर हे शिबिर 100% यशस्वी होणार आहे. आज तुम्हाला सांगते, कितीतरी तरुण मुलं ऑनलाईन योगाच्या वर्गातून लाखो रुपये मिळवत आहेत. आज कितीतरी IITians असे आहेत की ज्यांनी संपूर्ण टेक्निकल बिझनेस सोडून शेतीमध्ये ते लोक कमीत कमी शेतीमध्ये तंत्रज्ञान आणून करोडो रुपये मिळवत आहेत. तुम्हाला येत असणारी लोकरीची कला असू दे, साडी विणण्याची कला असू दे, वाकळ विणण्याची कला असू दे, अहो ते कशाला, गोधडी विणणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिझनेस करतात. आणि आपण फक्त विचार, ओनली विचार, हा असं कसं बोलला, त्याने ते कसं केलं, मला हे असं झालंच कसं, हे सगळं सोडून द्यायचं. उद्या संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपण ह्या शिबिरातना जी प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा घेऊन जाणार आहोत, त्याचा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक विकासासाठी मी कसा वापर करू शकते, हा विचार तुमच्यापैकी प्रत्येक महिलेने करायला हवा. राहीबाई पोपेरे तुम्हाला माहित असतील. अत्यंत दुर्मिळ अशी बीज गोळा करून त्यांचा टेड टॉक वर्ल्ड फेमस आहे. टेड टॉक करायला मोठे मोठे लोक घाबरतात. यांनी राहीबाईंनी टेड टॉक दिलेला आहे आणि तो अख्ख्या YouTube वरती फेमस आहे. त्यांना ना इंग्लिश येतं, ना शुद्ध मराठी येतं, ना काय येतं. कुठल्या तरी एका स्किल मध्ये, कुठल्या तरी एका कामामध्ये आपलं नैपुण्य इतकं जबरदस्त असलं पाहिजे की लोक शोधत आपल्याकडे आली पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे चिकाटी, सातत्य. कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यामधून माघार घ्यायची नाही. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे सातत्य म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला समजेल. 2 मित्र होते एका वर्गामध्ये. त्यातला एक जो होता हा अत्यंत हुशार होता आणि दुसरा जो होता तो सर्वसामान्य होता, बुद्धीनेही आणि पैशानेही. त्याच्या वडिलांचं 2 व्हीलर दुरुस्तीचं दुकान होतं. अचानक वडिलांना लकवा झाल्यामुळं ते अंथरुणाला खिळून राहिले. मग या मुलानं थोडंसं कॉलेज, थोडंसं मेकॅनिक, थोडंसं चरितार्थ चालवण्याच्या दृष्टिकोनातून रिपेअरिंग काम करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर वर्गातले जो अत्यंत हुशार मुलगा होता, अरे अभ्यासाकडे लक्ष दे, परीक्षेमध्ये मार्क फार कमी मिळत आहेत तुला. हो आता काय करणार, घरच्यांचं पोट चालवायचं, हे करायचं ते करायचं, असं करून ते दोघं जण आपापल्या मार्गाने पुढे जात राहिले. थोड्या वेळाने, थोडे वर्षांनी हा जो अत्यंत हुशार विद्यार्थी होता त्याची एका नामांकित कंपनीमध्ये, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये त्याची निवड झाली सर्वोच्च पदावरती. आणि हा जो आपला विद्यार्थी होता तो आपला मेकॅनिक, आपलं दुकान, थोडंसं शेजारचा गाळा घेतला, जरा 4 व्हीलचाकीचं काम सुरू केलं, असं करत करत पुढे चालला होता. बरीच वर्ष मध्ये निघून गेली. हा जो आपला विद्यार्थी होता हुशार, त्याला कसं होतं, आजकालच्या मुलांचं असतं तसं, 4 वर्ष झाली, चांगली ऑफर आली, नोकरी सोडली. त्याच्या पुढे गेला 4 वर्ष, चांगली नोकरी, चांगली ऑफर आली, पैसे जास्त मिळत आहेत, असं करत 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 एका मल्टीनॅशनल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा त्याला कॉल आला. कॉल आल्यानंतर तो त्या ऑफिसमध्ये गेला इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूमध्ये त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि जो कोणी इंटरव्ह्यू घेणारा होता तो पाठमोरा बसलेला होता. त्याने गुड मॉर्निंग म्हटलं, कॅन आय सीट सर विचारलं आणि खुर्ची वळली. खुर्ची वळल्यानंतर दोघंही आश्चर्यचकित. इंटरव्ह्यू देणारा अत्यंत हुशार विद्यार्थी, इंटरव्ह्यू घेणारा मोटार मेकॅनिक. मग ह्या विद्यार्थ्याला जरा आश्चर्य वाटलं, जरा बिलो डिग्निटी वाटलं, आपण एवढे हुशार, आपण ह्याच्या कंपनीमध्ये आलो.
तरीही त्याने ठरवलं की आपण विचारायचं की ह्याने असं कसं, हा इथपर्यंत कसा पोहोचला, हा टेबलाच्या त्या बाजूला कसा पोहोचला. मग त्याने विचारलं. आता त्याला एकेरी बोलायचं धाडस होईना, कारण तो आलेला इंटरव्ह्यू द्यायला. पलीकडच्यानेच वातावरण सैल करत म्हटलं, अरे तू कसं काय इथे. मग त्याने सांगितलं की जरा ऑफर बरी वाटली, 4-5 कंपन्यांमध्ये होतो, ऑफर बरी वाटली म्हणून आलो. तू कसा काय इथं. तर तो म्हणाला, अरे कंपनीच माझी आहे. अरे चा. मग त्याला विचारलं की तू इथपर्यंत कसा काय आला. मग त्याने आपल्या सक्सेसचं रहस्य सांगितलं. वडील आजारी पडल्यानंतर मी 2 व्हीलर मेकॅनिकचं काम करायला लागलो. तुझ्यासारखे आजूबाजूला माझे जे मित्र होते ते मला हसायचे. अरे काय हा मेकॅनिक होणार, ह्याच्याबरोबर आपण शिकतोय, आपली लेवल काय, याची लेवल काय. असं करत करत मी मात्र रोज कंटाळायचो. मला लाज वाटायची. तुमच्यासारख्या मुलांच्या बरोबर शिक्षणाला जायचं म्हणजे मला नको वाटायचं. मी माझ्या वडिलांना अनेक वेळा सांगायचो, काय हे मेकॅनिकचं फालतू दुकान आहे, बंद करा, हे काहीतरी चांगला धंदा सुरू करूया आपण. त्याही अवस्थेमध्ये माझे वडील म्हणायचे, तू फक्त 999 दिवस काम कर, जास्त करू नकोस. फक्त 1000 दिवस तू या धंद्यामध्ये टिक. त्याच्यानंतर जर तुला वाटलं तर आपण नक्की धंदा बदलू. रोज थोडी धुसफूस करत का होईना 4 पैसे मिळत होते. मग काही चांगल्या लोकांच्या ह्याने बाईकचं रिनोव्हेशन, बाईक थोडं ट्रान्सफॉर्मेशनचं काम मिळायला लागलं. मग ओळखीचे लोक मला विचारायला लागले की अरे आमची 4 चाकी पण बघ ना जरा. त्याच्यात मग 4 चाकी दुरुस्तीचं काम सुरू झालं. आणि त्याच्यातून मग मला माझं काम बघून या मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीने डीलरशिप दिली. डीलरशिप दिल्यानंतर सुद्धा माझा प्रामाणिकपणा आणि माझं फ्लोअरवरचं काम बघून त्यांनी मला या संपूर्ण एरियाचं लीडरच केलं. या संपूर्ण एरियाचं मला त्यांनी मालक केलं. आणि आज तू माझ्या समोर हा जॉबसाठी आलेला आहेस. तुझ्या बाबतीमध्ये पाहता तू कुठे 2.5-3 वर्षापेक्षा जास्त टिकलेलाच नाहीयेस. मी हा जॉब तुला देणार, उद्या 1-2 वर्षामध्ये माझ्याकडनं तू चांगल्या गोष्टी शिकणार, परत चांगला वाव आला, जास्त पैसे मिळाले की तू तिथं निघून जाणार. मी तुला हा जॉब का बरं द्यावा. त्यामुळे मला ही गोष्ट इथं सांगण्याचा मुद्दा असाच आहे, सुरुवातीला असंख्य अडचणी येतील, सुरुवातीला असंख्य ताने टोमणे टक्के टोमणे ऐकावे लागतील, सुरुवातीला आपण यशस्वी होऊ की नाही असा विचार पडेल, परंतु आपल्याला चाल पुढं हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पुढे जात राहायचं आहे. आणि तिथं बसलेल्यापासून इथं येऊन आपल्या मैत्रिणींना प्रेरणा देण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो उद्यापासूनच तुम्ही सगळ्या जणी सुरू करणार आहात. करणार की नाही. करायचं आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला ह्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये संसार आणि तुमचं कार्यक्षेत्र याच्यामध्ये बॅलन्स करायच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेन की ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये असता त्या वेळेला कामाचा विचार करू नका. पूर्ण डेडिकेटेडली तुम्ही घरच्यांसाठी वाहून घ्या. आणि जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी जाणार आहात त्यावेळेला मुलाची बस आली असेल का, कुकरची शिट्टी झाली असेल का, त्याच्या खालचा गॅस बंद केला असेल का, बाई भांडी घासायला आली असेल का, असा कोणताही विचार न करता आपले 100% आपल्या कामाच्या ठिकाणी द्या. आपल्यासारख्या महिला बरोबर उलट करतात. घरात असलं, आज मेला गेले नाही पण बरोबर आज काहीतरी होणार बघा, माझंच काहीतरी चुकणार आणि माझंच काहीतरी हे होणार आणि मग त्याच्या अनुषंगाने मला उद्या ऐकावं लागेल. मग घरी आदळा आपट करणं, वादावादी करणं, भांडी वाजवणं, कपडे आपटणं, भूक लागली तरी न जेवणं, या सगळ्या आत्मक्लेशाची काहीही गरज नसते. आपल्याला संसार परमेश्वराने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे, नवनिर्मितीची क्षमता दिलेली आहे. ही क्षमता योग्य वापरण्यासाठी ज्या क्षणी ज्या वर्तमान क्षणामध्ये आपण जे काम करतो आहोत त्याच्यामध्ये 100% कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आज तुम्ही इथे सुंदर स्वतःच एक ध्यानचं हे शिकलात. मग तसं ध्यान आज माझ्या समोर ही जे काम आलेलं आहे ही माझी साधना आहे. आज 10 जणांचा स्वयंपाक मला करायचा आहे. माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का.
नाही. काही बिला आजच घ्यायचं होतं, जरा कुठं जायचं म्हटलं की आले आज, असा विचार करूच नका. 10 जणांचा स्वयंपाक किती वाजले, 1.5 तासात माझा झाला पाहिजे. स्वतःला आव्हान द्या, स्वतःला डेडलाईन द्या, आणि मग काय विषाद आहे, कोण तुम्हाला व्हायब्रेट करू शकेल. कामाच्या ठिकाणी सुद्धा जिथे आपल्याला शक्य आहे तिथे सगळ्यांची मदत घ्या. मीच करणार, मलाच पाहिजे, माझंच हे थोडंसं वजा करून आपलं काम आहे, आपण करूया, सगळ्या मिळून करूया, असं सगळ्यांना थोडंसं मदत करायला घ्या. टीम मॅनेजमेंटची जबाबदारी घरी पण करायची आहे आणि कामाच्या ठिकाणी पण. काम मग तुमचं शेतातलं काम असू दे, ऑफिसमधलं काम असू दे, शैक्षणिक काम असू दे, कुठलंही काम असू दे, आपण कितीही सक्षम असलो तरी सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. आपल्याला मदतीची गरज आहे. मदत करताना आपला टोन प्रेमळ ठेवला तर एखादा जास्त आणखीन आपल्याला मदत करेल. कर ना, एवढं करायला काय जातंय, जरा करूया काय, मी अर्ध करते तुम्ही अर्ध करा, अलगत त्याच्याकडे सरकायचं सगळं होतंय. फक्त आपली भाषा मधाळ पाहिजे, मधुर पाहिजे, काम करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे, आणि स्वतःवरती ठाम विश्वास पाहिजे, अत्यंत ठाम विश्वास पाहिजे. कितीही नकारात्मक परिस्थिती आली, कितीही कठीण प्रसंग आला, कितीही प्रॉब्लेम्स आले, तरी माझ्या सगळ्या शक्तीनिशी त्याच्यावर पाय देऊन मी उभी राहीन, अशा पद्धतीने आत्मविश्वास पाहिजे. आणि या आत्मविश्वासासाठी तुम्ही स्वतःवर काम करायला पाहिजे. मी आज येणार, तुमच्यामध्ये भरपूर पंपाने हवा भरणार, मी जाईपर्यंत ही हवा अत्यंत सुंदर, चला आता घरी गेल्यावर काय करू आणि काय नको असं झालंय मला, आता मी काय काय करू शकते. आणि घरी गेल्यानंतर कोणी काय म्हणलं, मेला आमच्या नशिबातच काही नाही, ते काही झालं तरी कोणतरी हायच बोलणार. अजिबात नाही. ना कोई तुझे बना सकता है, ना कोई तुझे बिगाड़ सकता है. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, तरीही तुला बाहेर ज्यांची ओळख कशाला हवी आहे. आता शेवटी मी ह्या सगळ्यासाठी परत तुमच्यासाठी एक कविता छोटीशी सादर करणार आहे, आणि मग आपण थांबणार आहोत. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मग तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. बोर झाला नाहीत ना? आता हो कसं म्हणणार ना. एक छोटीशी कविता सादर करते तुमच्यासाठी. रणांगणात उभी तू स्वाभिमानाची मशाल घेतली. धगधगत्या रणांगणात, रणांगणात म्हणजे आपल्याला पानिपतच्या लढाईत जायची गरज नाही. संसार, आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं ऑफिस, हेच आपलं रणांगण आहे. धगधगत्या रणांगणात उभी तू स्वाभिमानाची मशाल घेतली. संसाराच्या जंजाळातून शौर्यवर्धिनीने वाट शोधली. बिनधास्त चालली तलवारीवर संकोच नाही नजरेत तिला. आई बहीण रणरागिणी साऱ्या रूपानी तू सजली. शब्द नव्हे तिचे अस्त्र, तिच्या नजरेतच धग आहे. शब्द नव्हे तर तिचे अस्त्र, तिच्या नजरेतच धग आहे. अहो वाऱ्यावर चालणारी नाही, तिच्या पावलांना दिशा आहे. रडली ती, आपण असंख्य वेळा रडलेलो आहे सगळ्याच जणी. बाथरूम मध्ये जाता येता, गाडीमध्ये, आईकडे, बहिणीकडे, सगळ्याच जणी रडल्यात. रडली ती पण हरली नाही. जखमा अंगावर झेलल्या तिने, पण कुणी तिला कमकुवत म्हटलं तर त्याच्या काळजाच्या ठिकऱ्या केल्या तिनं. जिजाऊची शिकवण तिची ढाल झाली. जिजाऊची शिकवण तिची ढाल झाली. सावित्रीचं शिक्षण तिचं अस्त्र आहे. सीमेवर उभी ती भारत माता आणि घरात स्वप्नांची वास्तुशिल्पकला. तिला नायिका नका म्हणू, तिला नायिका नका म्हणू, ती स्वतःच एक क्रांती आहे. अहो स्त्री फक्त सौंदर्य नाही, ती धैर्याची मूर्ती आहे, एक दिव्य गाथा आहे. थँक्यू सो मच.